दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणाचा सुधार, दीनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणाचा सुधार. राजश्री शाहू महाराज तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राजश्री शाहू महाराज तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार. इतिहास तू वळवणी पासी पाठीमागे जरा, इतिहास तू वळवणी पासी पाठीमागे जरा. झुकून मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा, झुकून मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा. नमस्कार, मी वेदिका बाळाम सालवी, ही आता 7वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव पीएमसी जिल्हा परिषद शाळा काकड. राजश्री शाहू महाराज व कृषी क्रांती. शेवटी होतो काल होता 150 वर्षांपूर्वीचा, छत्रपती करारांचं कोल्हापूर पोरकं झालं होतं. राज्य होतं पण कर्तबगार राजाच नव्हता, मंदिर होतं पण गाभाऱ्यात देवच नव्हता. आम्ही कर्वीची प्रजा महालक्ष्मीला साकडं घालत होती. आमच्या अस्मितेचं रक्षण करणारे छत्रपती आम्हाला लाभू दे. कोल्हापूरच्या अंबाबाईनं आणि डोंगरावरच्या ज्योतिबानं रयतेच्या हृदयाची ओळख ऐकली आणि कोल्हापूर संस्थेचे राजश्री शाहू महाराज छत्रपती झाले. जातीभेदाविरुद्ध दिलाळा शिक्षणाचे केले कार्य महान, जातीभेदाविरुद्ध दिलाळा शिक्षणाचे केले कार्य महान. राजश्री शाहू महाराज तुम्ही सदैव आमच्या हृदयात विराजमान, राजश्री शाहू महाराज तुम्ही सदैव आमच्या हृदयात विराजमान. मित्रांनो, राजश्री शाहू महाराज जेव्हा अधिकार पदावर विराजमान झाले होते त्यावेळी एकीकडे देशभरात स्वातंत्र्याचा वणवा पेटला होता. इंग्रजांविरुद्ध भारतीयांचा असंतोष शिलेला पोचला होता. त्यावेळी दुसरीकडे अस्पृश्यता, जातीविषमता आणि उच्च नीचता यासारख्या अनेक क्रांती साखरदंडात सामान्य प्रजा भरडली जात होती. अशी हृदय पिळवून टाकणारी परिस्थिती पाहून राजश्री शाहू महाराज गळून गेले आणि प्रजेसाठी गळून जाणारा राजा मनाने मात्र इतिहास खंबीर, कणखर आणि करारी होता. राजश्री शाहू महाराजांचे कृषी धोरणाबद्दलचे विचार हे एकदम पुरोगामी आणि लाख मिळवचे होते. कारण पुरोगामी आणि लाख मिळवचे होते. 1917 मध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा, आंतरजातीय विवाहाचा कायदा, 23 फेब्रुवारी 1918 बहुजन समाजास नोकऱ्यांमध्ये राखीव जागा, स्त्रियांना कल्पती प्रतिबंध करणारा कायदा, 1919 घटस्फोटाचा कायदा, 1920 यासारखे अनेक क्रांतिकारक कायदे राजश्री शाहू महाराजांनी केले. 1902 मध्ये युरोप दौरा केला. तिथल्या प्रबळपणे ते प्रभावित झाले होते. युरोपातील धरणे पाहून राजश्री शाहू महाराजांना असे वाटले की आपणही आपल्या भागात असे धरणे बांधू, आपले राज्य समृद्ध व संपन्न का करू नये. या दूरदृष्टीतून साकारली गेली राधा नदी धरणाची संकल्पना आणि यातूनच घडला काळाचा, आजचा आणि उद्याचा समृद्ध व संपन्न महाराष्ट्र. मित्र, राजश्री शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. कारण भारतीय समाजाला लाभले मोठे रोग म्हणजे अज्ञान व दारिद्र्य आणि यामागचं मोठं कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. म्हणून आपल्या देशातील 12 वर्षांवरील सर्व मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे. यासाठी ज्यांनी पहिला आग्रह धरला तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणि याची पहिली अंमलबजावणी केली ती म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, JP नाईक, बाळासाहेब देसाई, बालगंधर्व ही राजश्री शाहू महाराजांच्या काळपट्ट्यावर कोरलेली एक दिमागदार होती. तर त्यात कला, क्रीडा, साहित्य, चित्रपट, दूध संकलन, साखर उद्योग, वैज्ञानिक दृष्टिकोन, आधुनिक तंत्रज्ञान अशा सर्व बाबतीत राजश्री शाहू महाराजांनी दिली महाराष्ट्राला एक नवी दिशा आणि एक नवा दृष्टिकोन. माझा गाजीना इथं झाला तरी चालेल, मला त्याची बिलकुल पर्वा नाही, पण माणुसकीपासून वंचित करणारी रूढी, प्रथा आणि परंपरा मला मोडायची आहे असे म्हणणारे राजश्री शाहू महाराज हे सन 2022, 2023 आणि 2024 हे वर्ष राजश्री शाहू महाराजांबद्दल महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात कृतज्ञता दिन म्हणून साजरा करत आहोत. मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचा विचार घेतल्याशिवाय पुढच्या पिढीला पुढे जाता येणार आहे. असे महाराष्ट्राचे भुआद आणि उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व 1922 मध्ये हे जग सोडून गेले आणि राजश्री म्हणजे राजा असून ऋषिकुल्य जीवन जगणाऱ्या महामानवाला महाराष्ट्र कायम सांगते. त्यांचे आचार, विचार आणि कार्य हे महाराष्ट्राला दीपस्तंभाप्रमाणे नेहमी दिशा देत राहील. निश्चयाचा महामेरू, भोवतांचा दारू, निश्चयाचा महा